मित्रांनो, आपला नवरा घरातनं बाहेर जातो ना, तो आनंदानेच गेला पाहिजे, वाजत गाजत नाही. ती जर एंडेल तेल पिऊन घरातनं बाहेर पडलं ना, दिवसभर तसं राहतंय. या समाजात वावरतो ना, आपल्यासाठीच करतो ना तो, मग जाऊ द्या ना आनंदानं बाहेर. जर एखादं असं यंत्र निघालं सर, की जे यंत्र सांगतंय तुमच्या डोक्यात काय चाललंय, ते यंत्र जर बायकोच्या डोक्यात लावलं, स्क्रीनवर दाखवलं, काय दिसेल बायकोच्या डोक्यात? काय दिसेल? कुठल्या साड्या घ्यायच्या आहेत, सोनं कमी झालं का वाढलं, कितीच्या पुढे गेलंय, माहेरी कधी जायचं आहे, हे दिसेल ना. ते यंत्र जर पोराच्या डोक्यात लावलं, काय दिसेल? कुठली बॅट घ्यायची आहे, सुट्टीला कुठं जायचं आहे, हे पोरांच्या डोक्यात दिसेल. आणि ते यंत्र जर नवऱ्याच्या बापाच्या डोक्यात लावलं तर काय दिसेल? हो, तुमची काळजीच दिसेल ना. अरे ते तुमच्यासाठीच रात्रीचा दिवस करतो, हेच सदैव लक्षात घ्या. नाहीतर आमचं काय होतंय, जाताना वाजत गाजत जातंय त्या भांड्याच्या आवाजात, येताना देखील हुंबऱ्यातनं भीतच पाय टाकतंय की नक्की जायचं का नाही.